श्री महालक्ष्मी देवे नमः। तर हा आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि आज आहे दत्त जयंती आणि मग आज आम्ही निघालो आयरे गावामध्ये आणि आयरे गावामध्ये दत्त जयंतीचा खूप मस्त कार्यक्रम असतो आणि त्याचबरोबर इकडे पब्लिकही खूप असते आणि हा दरवर्षीचा त्यांचा कार्यक्रम असतो. पण आज स्पेशल होता, आज होतं समायराला जोखायचं. तर मग आम्ही लगेच जण निघालो आणि बघा इकडे मस्त की जोखायची तयारी चालू होती आणि नेमकंच आम्ही टायमावरती पोहोचलो. तर चला बघूया आपण समायराचं जोखणं कसं होतंय ते. व्यवस्थित ठेवा घरी. बाकी कोणी हळदी कुंकू नका लावू, तिला फक्त आरती ओळा सांगा. अशा पसरून ठेवायच्या. नाही ती ऐकते म्हणजे काय बोलतो ते. अशा पद्धतीने मस्त की तिला झोकलं. मग मी लगेच पाळणा घेतला आपला दत्त मंदिरातला आणि लगेच तिकडे पाया पडली, दर्शन घेतलं आणि मग बाकी सगळ्यांनी दर्शन घेण्यासाठी निघालं. ते खूप सुंदर पद्धतीने आणि एकदम शांत होती आणि खूप छान दिसत होती, क्यूट दिसत होती. तर चला आता समायराचं दर्शन बघूया, ती कसं मंदिरामध्ये दर्शन घेते ते. तर तुम्हालाही बघायचं आहे ना, तर इकडे पूजेचा पाया पडूया. बघितलं इकडे युवांशने पण दर्शन घेतलं आणि म्हटलं लगेच आपल्या स्वामी समर्थांचं आपलं मस्त की फोटो तिकडे आपण दर्शन घेतलं आणि लगेच सगळेजण इकडे मस्त की आपल्याला हाय करताना आणि लगेचच मग डॉलीने आणली होती मम्मीला तिच्या साडी आणि मग त्यांची ओटी भरणी झाली आणि तिच्या मम्मीला तिने मस्तपैकी टिळा वगैरे लावला, कुंकू लागला, ओटी भरली आणि लगेच तिने सर्वांना वाण देण्याचा कार्यक्रम म्हणजे आज तिने हळदी कुंकूही केलं. मार्गशीर्ष महिना होता, गुरुवार होता, दत्त जयंती होती, हे खूप स्पेशल होतं तिच्यासाठी आणि तिच्या मुलीलाही तिने झोपलं आणि मला लगेच आम्हाला सगळ्यांना तिने वाण म्हणून पर्स दिल्या, हळदी कुंकू घेतलं, खूप छान वाटलं. तर चला आता आपण बघूया. चांगला झाला.
तर चला आता आपण पण लगेच तिकडे जेवण घेऊया आणि मग मस्त की जेवूया. बाय.